एक साधू एका घरी गेले आणि हातातलं कमंडलू पुढे करून भिक्षा मागितली. त्या घरात ज्या स्त्री होत्या, महिला, त्यांनी पाहिलं तर कमंडलूमध्ये कचरा होता. त्या म्हणाल्या की त्या कमंडलूतला कचरा तुम्ही आधी काढा ना बाजूला, म्हणजे मला त्याच्यामध्ये काहीतरी अन्न देता येईल आणि मग मला तुम्ही उपदेश कराल. ते साधू म्हणाले, हाच तुमच्यासाठी उपदेश आहे. आपल्या ह्या कमंडलूमध्ये, या भांड्यामध्ये मागच्या वर्षामध्ये 2025 म्हणूया आपण, जो काही आपण आत कचरा टाकलेला आहे, राग, चिंता, टेन्शन्स, स्वार्थीपणा, मत्सर, अनेक प्रकारचा कचरा आपण टाकलेला आहे. तो कचरा त्या कमंडलूतला आधी आपण रिकामा केला पाहिजे ना, म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण काहीतरी चांगले पदार्थ, चांगलं अन्न, चांगली भिक्षा आतमध्ये ह्या कमंडलूमध्ये टाकू शकतो. नवीन वर्षाच्या ह्याच शुभेच्छा आहेत. नुसतं कागदावरती देऊन किंवा हॅपी न्यू इयर असं म्हणून संपायचा विषय नाही आहे. ते फक्त कॅलेंडरचं पान बदललं जाईल. स्वतःसाठी शांतपणे कुठेतरी एक 10 मिनटं 15 मिनटं शक्य होईल तेवढं शांत बसून मागच्या वर्षामध्ये कुठल्या कुठल्या अयोग्य गोष्टी, कुठल्या कुठल्या अनावश्यक गोष्टी मी केलेल्या आहेत त्याचा आपण थोडासा विचार करायला हवा आहे. आणि या नवीन वर्षामध्ये खऱ्या अर्थाने नुसतं 1 तारखेला ठरवायचं आणि 2-3 तारखेला ते मोडून टाकायचं असं करण्यापेक्षा एखादी दुसरी गोष्ट पण जी माझं जीवन बदलवणार आहे, मला शांतता देणार आहे, मला समाधान देणार आहे, मला आनंद देणार आहे, माझं कुटुंब छान ठेवणार आहे, माझं करिअर चांगलं करणार आहे, आर्थिकदृष्ट्या मला सक्षम करणार आहे, आध्यात्मिकदृष्ट्या मला काहीतरी साध्य करायचं आहे. अशा प्रकारच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत ज्या येणाऱ्या वर्षामध्ये करता येतील. पण त्यासाठी आवश्यक आहे एकदा थोडं वळून मागच्या वर्षामध्ये अनावश्यक गोष्टी, कुठं अनावश्यक वेळ खर्च केला आहे. आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे, गेलेली वेळ परत येत नाही, गेलेला क्षण परत येत नाही. जर तो परत येत नाही हे कन्फर्म माहिती आहे तर येणारा प्रत्येक क्षण मी स्वतःचा आनंद, स्वतःची स्थिरता आणि समाजाला काय देऊ शकतो आहे या पद्धतीनं जर विचार केला तर आपलं जीवन आनंदी होईल. म्हणून नवीन वर्षाच्या याच शुभेच्छा. मागच्या वर्षातला संपूर्ण कचरा ठरवून, लवचिकता ठेवून, स्वीकार करून, जे आपल्याला ज्या ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं तो कचरा बाजूला काढून टाकूयात आणि येणाऱ्या वर्षामध्ये मला, माझ्या कुटुंबाला आणि समाजाला आनंद देईल असं मला काय करता येईल याच्यावरती नक्की, कन्फर्म आणि वर्षभर पाळायचे असं ठरवून जर काही करता आलं तर सुंदर होईल, आपलं आयुष्य छान होईल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.